नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे, के-टी-एच-एम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग, के-टी-एच-एम ई-लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण मानवी मूल्य आणि मानवी अधिकार या विषयाअंतर्गत मानवी अधिकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकाचा अभ्यास करताना मानवी अधिकार यामध्ये त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्ट्य जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो त्यात आढावा घेऊया. मागील व्याख्यानामध्ये आपण मानवी मूल्याच्या स्वरूपामध्ये तत्वे आणि नैतिकता याचा अभ्यास केला होता. समाजाच्या अनुषंगाने तत्वे समाजाशी बांधील असतात आणि नैतिकता जी आहे ती चारित्र्याशी संबंधित असते. म्हणजे ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण राहतो, हे तत्व आणि नैतिकता यांच्यामध्ये संतुलन होणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा वै व वै सॉरी बऱ्याचदा व्यक्तीची जी नैतिकता आहे, ती समाजाच्या नीतितत्वांच्या विरोधात सुद्धा असू शकते आणि याच्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि जेव्हा आपण म्हणतो समाजाला विकासाच्या दिशेने वाटचाल करणं अपेक्षित आहे किंवा बदलत्या काळानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे, त्यावेळी तत्वे आणि नैतिकता यांच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या सुद्धा बदलत असतात. आणि मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून त्या संकल्पना बदलणंच खऱ्या अर्थाने अपेक्षित. बऱ्याचदा समाजाशी संबंधित जी तत्वे आहेत, व्यक्ती विकासासाठी सुद्धा घातक असू शकतात. मग अशा वेळी समाजाला त्या नीतितत्वांमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं जे आपण बघितलं होतं, की विविधतेमध्ये एकता. आता नीतितत्वाच्या अनुषंगाने समाजामध्ये परंपरेनुसार प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंत आपण अनेक रूढी, प्रथा, आपल्या ज्या काही चालीरीती आहेत, त्यांचं पालन करत आलेलो आहोत. आणि याच्यामध्ये समाजाच्या दृष्टीने खूप विभिन्नता आहे. मग या विभिन्नतेला किंवा या वेगळेपणाला आपल्याला पुसून न टाकता या सगळ्यांमध्ये एकीची भावना जोपासणं, सहिष्णुतेने एकत्रित राहणं आपल्यासाठी किती गरज आहे याची जाणीव करून देणं हे विविधतेत एकतामध्ये अपेक्षित आहे. थोडक्यात काय तर एकाच कुटुंबासारखं जगणं ही अपेक्षा आपल्याला इथून करणं गरजेचं आहे. अशा स्वरूपात आपण मागील व्याख्यानामध्ये या 2 मानवी मूल्यांचा अभ्यास केला होता. त्यानंतर मानवी मूल्य आणि मानवी अधिकार यामध्ये आता आपण मानवी अधिकार याचा अर्थ समजून घेणार आहोत. तत्पूर्वी या मुद्द्याच्या अभ्यासातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे बघूयात. सुरुवातीला आपल्याला मानवी अधिकाराची संकल्पना जी आहे कळून येणार आहे आणि दुसरं म्हणजे मानवी अधिकाराची नेमकी पार्श्वभूमी काय आहे समजून घ्या. मानवी अधिकार संकल्पना अभ्यासताना मनुष्याच्या विकासासाठी, त्याच्या जगण्यासाठी गरज लक्षात घेता नेमका या अधिकारांचा संबंध आपल्या समाजाशी, आपल्या व्यक्ती काय आहे, तो सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यायचा. मग मानवी अधिकार हे कशा स्वरूपाचे अधिकार आहेत? तर जे मनुष्याला मनुष्यत्वाच्या नात्याने प्राप्त झालेले आहेत. मग त्यासाठी कोणताही देश असो, कोणत्याही प्रकारची शासन पद्धती असो किंवा कायदेशीर स्वरूपाची तरतूद त्या देशामध्ये, त्या समाजामध्ये झालेली असो किंवा नसो, व्यक्तीला ते अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच मानवी अधिकाराचं जे विचार क्षेत्र आहे, ते त्या नागरी अधिकाराच्या तुलनेमध्ये अधिक व्यापक आहे. तुम्ही एखाद्या देशाचे नागरिक जरी नसलात, तरी सुद्धा तुमच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन त्या देशाला, त्या देशातल्या समाजाला किंवा व्यक्तीला करता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यामध्ये विदेशी व्यक्ती असतील किंवा शत्रू देशांचा नागरिक असेल किंवा युद्धकैदी असेल. भलेही या सगळ्यांना आपण नागरी अधिकार देणार नाही आहोत, परंतु त्यांना आपण मानवी अधिकारांपासून वंचित करू शकत नाही. मनुष्यत्वाच्या नात्याने जन्मतः त्यांना जे काही अधिकार मिळालेले आहेत, त्या सर्व अधिकारांचा उपभोग घेण्याचा अधिकार त्या व्यक्तींना दिलेला आहे. तर याच अर्थाने नागरी अधिकारांच्या तुलनेमध्ये मानवी अधिकार अतिशय व्यापक स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. ज्याला स्थळ, काळ आणि परिस्थिती या कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. मानवी अधिकारामध्ये आपल्याला आणखीन सोप्या स्वरूपाचं ते समजून घ्यायचं असेल तर बघा, की एक सभ्य मनुष्य जो आहे, तो आपल्या विवेकबुद्धीचा वापर करत असतो आणि या विवेकशील बुद्धीनुसार काही सार्वत्रिक तत्त्व जी आहे, ती आपल्यासमोर उभी राहतात. हे एक प्रकारे मानवी आचरणासाठी या विवेक
त्या वापरानुसार आपण जी काही कृती करत असतो, त्या अनुषंगाने मनुष्य मात्राच्या विशेष प्रतिष्ठेला मान्यता मिळत असते. की तुम्ही एक बुद्धिमान प्राणी आहात, तुम्ही विवेकशील आहात आणि त्यामुळे तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात, जे काही कृती करणार आहात, ती योग्यच असेल या अपेक्षेने हे प्रतिष्ठेची मान्यता जी आहे ती प्रस्थापित होत असते. म्हणजे आपण स्वतःच्या अधिकारांचा अवलंब करताना दुसऱ्यांच्या अधिकारांना सुद्धा महत्त्व देत असतो. कारण आपण समोरच्या व्यक्तीला माणुसकीच्या नात्याने जपत असतो. मग नैतिक जाणीवा असतील, सामाजिक जाणीवा असतील, ह्या जितक्या जास्त विकसित होत असतील, तितकंच आपल्या मानवी हक्कांचं जे विस्तारीकरण आहे, त्याचं क्षेत्र जे आहे ते वाढत जाणार आहे. आणि जितक्या या नैतिक जाणीवा किंवा सामाजिक जाणीवांना मर्यादा पडत असेल, समाजामध्ये भेदभाव होत असतील, अल्पसंख्याक, महिला, दुर्बल यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल, तेव्हा मात्र मानवी हक्कांचं उल्लंघन होताना दिसतं आणि मग त्याचं क्षेत्र आपल्याला मर्यादित झालेलं दिसतं. त्याशिवाय मानवी विकासासाठी आपल्याला काम करायचं असेल, तर मनुष्याच्या ज्या काही सुप्त क्षमता आहेत, त्या अभिव्यक्त हा गरजेचं आहे. तरच मानवी अधिकारांचं जे उद्दिष्ट आहे, ते आपल्याला साध्य करता येणार आहे. मग या अर्थाने मानवी अधिकार हे मनुष्यासाठी किती गरजेचे आहेत, हे आपल्या लक्षात येतं. आता याच्यामध्ये भारतीय परंपरेच्या अनुषंगाने बघितलं, तर आपल्या काही वैदिक ग्रंथ आहेत, जसं ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे. तर यांच्यामध्ये हे एवढ्या हजारो वर्षापासूनच मानवी अधिकारांचं एक प्रकारे अ, अस्तित्व जे आहे ते आपल्याला जाणवतं. तर ते कशा स्वरूपात आहे? तर बघा आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये व्यक्तीचा जगण्याचा हक्क मान्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला यशप्राप्ती करण्याचा हक्क आहे. चांगलं काम शोधणं, ते करणं त्याचा अधिकार आहे. त्याशिवाय प्रत्येक व्यक्ती त्या व्यक्तीसोबत सहकार्य साध्य करू शकते, भागीदारी करू शकते आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सुख आणि शांतता प्राप्त करण्याचा अधिकार आहे. ते हजारो वर्षापासून आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला काय प्राप्त करण्याचा अधिकार आहे, त्याची मांडणी झालेली आहे. त्यासोबतच बघा, सर्वे भवंतु सुखी. हे प्रत्येक व्यक्तीला तिच्या सुखाचा विचार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला तिचं सुख, तिचं कल्याण साध्य करण्याचा अधिकार आहे. त्यासोबतच वसुधैव कुटुंबकम. आपण विविधतेत एकतेमध्ये बघितलं होतं, की भारतीय समाजाच्या परंपरेमध्येच ही संकल्पना स्वीकारली गेलेली आहे आणि याच्या माध्यमातून समाजाने मूल्य आणि नीती-नियमांचं पालन तर करायचंच आहे. पण पुन्हा समाजात वावरताना समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा देणं, त्यांच्यामध्ये एकोपा असणं किंवा ते सहिष्णुतेने, सौजन्याने सोबत राहणं सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या परंपरेचाच तो एक भाग आहे. त्यानंतर अथर्ववेद जे आहे, त्याच्यामध्ये बघा प्रत्येक व्यक्तीने सुखी राहणं आणि जो राजा असेल त्यांचा, तर त्या राजाने या व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण करणं अपेक्षित आहे. त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं अन्न, पाणी, तर याचा प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहे. याविषयी भेदभाव होता कामा नये, विषमता होता कामा नये. यासोबतच या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याबरोबरच एक भयमुक्त आणि शांततापूर्ण व्यक्तीला जगता आलं पाहिजे, अशी समाजाची निर्माण करणं सुद्धा राजाकडनं अथर्ववेदामध्ये अपेक्षित केलेलं आहे. ऋग्वेदामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर तिथे सर्व माणसं समान आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने, सन्मानपूर्वक स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. शेवटी यजुर्वेदामध्ये जर आपण बघितलं, तर तिथे सुद्धा प्रत्येक व्यक्तीला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि काम करण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे ते त्या व्यक्तीच्या सोयीने किंवा क्षमतेने असेल, त्यानुसार त्या व्यक्तीला काम मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये हेही मानवी अधिकार जे आहेत, त्यांची मांडणी होताना भेदभाव करण्यात आलेला नाही. एव्हा नाही, इथे तुम्हाला जात, धर्म, भाषा, वंश अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव जाणवणार नाही. म्हणजे एक नैसर्गिक स्वरूपामध्ये व्यक्तीला जे प्राप्त करण्याचा अधिकार आहे, तेच अधिकार आपल्याला आपल्या वेदांमध्ये बघायला मिळतात. यासोबतच मानवी अधिकारांची आणखीन पार्श्वभूमी जर आपण बघितली, तर बघा सम्राट अशोक यांचा कालखंड पाहिला, तर त्यावेळी सुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं किंवा समाजाच्या भल्यासाठी जे काही करता येईल, त्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये तरतुदी करण्यात आले होते, नियम बनवण्यात आले होते. त्याच्यामुळे व्यक्ती स्वतःचा विकास साध्य करू शकेल. त्यानंतर मॅग्ना कार्टा आहे, सुधारणावादी चळवळ आहे आणि द बिल ऑफ राइट्स आहे. तर या घटना ज्या आहेत, त्या व्यक्तीच्या
मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण आहे. हे राजाची जी हुकुमशाही होती किंवा अनियंत्रित राज्यसत्ता होती, तिला विरोध करून व्यक्तीचं स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने या घटना ज्या आहेत त्या घडून आलेल्या आहेत. त्यासोबतच अमेरिकन राज्यक्रांती असेल, फ्रान्स राज्यक्रांती असेल किंवा रशियन राज्यक्रांती असेल. तर या तिन्ही राज्यक्रांतींच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या विकासाच्या अनुषंगाने समाज स्थितीची अपेक्षा करू शकते. मग अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना, त्यांच्या नैसर्गिक अधिकारांना महत्त्व देण्यात आलं. फ्रान्स राज्यक्रांतीच्या माध्यमातून जी अनियंत्रित राजेशाही होती, तिला विरोध करून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांची जगाला देणगी मिळाली. रशियन राज्यक्रांतीने तर व्यक्तीला सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या अनुषंगाने एक मार्गदर्शन किंवा एक दिशा दिलेली आपल्याला दिसते. हे देखील झार जी राजेशाही होती, त्या राजवटीविरुद्ध ही राज्यक्रांती झालेली दिसते. त्यानंतर नैसर्गिक हक्काची संकल्पना जी आहे, त्याची मांडणी आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये झालेली दिसते. त्याच्यामध्ये लॉक, हॉब्स, रुसो यासारख्या विचारवंतांचे विचार जे आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन म्हणून ठरलेले आहेत. तर नैसर्गिक हक्क जे आहेत, ते व्यक्तीला मनुष्य या नात्याने जन्मतःच प्राप्त होतात. याची निर्मिती ना समाजाकडून होते ना राज्याकडून किंवा त्यांच्याकडनं ते प्राप्त सुद्धा होत नाही. व्यक्ती जन्माला आला तर समाजाच्या पाठीवर त्याला कुठेही तो जन्माला आला असेल किंवा तिथे कोणत्याही प्रकारची विभिन्नता असेल, कोणत्याही प्रकारचे भेदभाव असले, तरी सुद्धा मानवी अधिकार त्या नात्याने त्याला प्राप्त झालेले असतात. त्याच्यामुळे नैसर्गिक हक्काची संकल्पना ही मानवी अधिकाराच्या अतिशय जवळ आहे. खरं तर याच्यात वाद आहे, की नैसर्गिक अधिकार म्हणजेच मानवी अधिकार आहेत का? तर खरं या दृष्टिकोनातून आपल्याला मानवी अधिकाराचा प्रवास जो आहे तो बघावा लागेल. त्याच्यामुळे नैसर्गिक हक्क संकल्पना ही व्यक्तित्वाशी खूप जोडली गेलेली आहे आणि त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो जे काही आयुष्य जगतो, तो स्वतः त्याच्या कृतींना आणि परिणामांना जबाबदार असतो आणि मग या दृष्टीने नैसर्गिक हक्काच्या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीला विवेकशील मानलं गेलेलं आहे. शेवटचं म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचा वैश्विक जाहीरनामा जो आहे, तो मानवी अधिकाराला स्थिर करण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे. पहिलं महायुद्ध असेल किंवा दुसरं महायुद्ध असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, असंख्य लोकांचे हक्क जे आहेत ते हिरावले गेले. ते समाजात त्यावेळी जे काही घडत होतं, त्यातल्या ज्या काही अहितकारी घटना घडल्या असतील किंवा परिस्थिती निर्माण झाली असेल, तर त्याची झळ सर्वसामान्य लोकांना पोहोचली. की ज्याच्यामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता, भूमिका नव्हती, तरीसुद्धा त्यांना ते सगळं सहन करावं लागलं. मग अशा स्थितीमध्ये अशा संस्थेची स्थापना व्हावी, या माध्यमातून ह्या ज्या काही आपल्या जीवितहानी किंवा वित्तहानी होणाऱ्या घटना आहेत किंवा जिथे मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे, तर वंशसंहार असेल, दहशतवाद असेल, नागरी युद्ध असतील, ते यांना टाळण्यासाठी किंवा यांना नियंत्रित करण्यासाठी एखादी संघटना असावी. म्हणून 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर 10 डिसेंबर 1948 ला मानवी अधिकारांच्या दृष्टिकोनातून या वैश्विक जाहीरनाम्याची घोषणा झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये माहितीचा अधिकार असेल, महिलांचे अधिकार असतील किंवा जे वांशिक अल्पसंख्याक असेल त्यांचे अधिकार असतील किंवा भेदभाव जो आहे समाजातला तो नष्ट करायचा असेल, तर अशा अनेक उद्दिष्टांच्या अनुषंगाने हा वैश्विक जाहीरनामा जो आहे तो स्थापित केला गेला आणि म्हणूनच मानवी अधिकाराची स्थिरता जी आहे किंवा मानवी अधिकाराची जी कायदेशीर ओळख जी आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जगाला झालेली मानवी अधिकारामध्ये आपल्याला त्याच्या काही व्याख्या आणि त्या मानवी अधिकारांचं स्वरूप कसं असतं हे बघता येईल. त्याच्याने ही संकल्पना नेमकी काय आहेत किंवा हे अधिकार कशा स्वरूपाचे असतात ते जाणून घ्यायला आणखीन आपल्याला स्पष्टता येईल. तर सुरुवातीला या व्याख्या आणि स्वरूप जाणून घेण्याच्या माध्यमातून आपली कोणती साध्य होणार आहेत ते आपण बघूयात. पहिले तर मानवी अधिकाराच्या विविध व्याख्या ज्या आहेत त्या जाणून घेता येतील. दुसरं म्हणजे मानवी अधिकाराची वैशिष्ट्ये जी आहेत ती समजून घेता येते. तर मानवी अधिकाराची व्याख्यांमध्ये पहिल्यांदा रँडम हाऊस विश्वकोश यांच्या मते मानवी अधिकार म्हणजेच व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले असे अधिकार जे व्यक्तीला सन्मानाने जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगणं
किंवा त्याला माणूस म्हणून मान्यता मिळणं फार आवश्यक आहे. मग भलेही त्याच्या किमान गरजांची पूर्तता होत असेल, त्याचा जर अपमान होत असेल, त्याचा स्वाभिमान दुखावला जात असेल, तर त्या अधिकारांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व राहत नाही. त्यामुळे अधिकार द्या, पण त्या अधिकारांमध्ये की त्यांना भीक देण्यासारखी ती गोष्ट नकोय. खरं तर त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना सन्मानाने आणि प्रतिष्ठेने ते अधिकार जे आहेत, ते उपभोगता आले पाहिजे, जगता आले पाहिजे. दुसरी व्याख्या जी आहे ती मॅकफर्लेन यांची आहे. त्यांच्यामध्ये मानवी अधिकार असे नैतिक अधिकार आहेत, जे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माणूस या नात्याने प्राप्त झालेले आहेत. आता इथे त्यांनी स्पष्टपणे स्त्री असो किंवा पुरुष असो, पुरुषप्रधान संस्कृती असेल, तर पुरुषांच्या अनुषंगाने जी काही उजवी बाजू ठरते, त्याच्यामध्ये मग स्त्रियांचा निर्णयांमध्ये सहभाग कमी असतो. स्त्रियांना अ, निवड करण्याचा अधिकार नसतो. त्यांचं दुय्यमत्व असेल, त्यांच्या आयुष्याचे जे काही म्हणजे करिअर असेल, एज्युकेशन असेल, आरोग्य असेल, तर यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा स्त्रियांना पुरुषांवर डिपेंड राहावं लागतं. तर अशी स्थिती सुद्धा समाजामध्ये वस्तुस्थिती आहे. त्याला आपण नाकारू शकत नाही. तर व्यावहारिक दृष्टिकोनातनं बघितलं तर मानवी अधिकार हे व्यक्तीला नैतिक स्वरूपामध्ये प्राप्त होतात. मग जेव्हा आपण व्यक्ती म्हणतो, तेव्हा जितके पुरुषांना अधिकार आहेत, तितकेच स्त्रियांना असणं सुद्धा अपेक्षित आहे. ते कायदेशीर स्वरूपामध्ये हे समानतेने आपल्याला अधिकार मिळालेले आहेत, पण फक्त कायदेशीर स्वरूपामध्ये. आजही सामाजिक पातळीवर या गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष जो आहे, तो होताना दिसून येतो. त्यानंतर पुढची व्याख्या जी आहे, ती दवार्किन यांची आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार हे मानवाला प्राप्त झालेले असे अधिकार आहेत, की त्यांचे सार्वजनिक हितासाठी सुद्धा राज्य उल्लंघन करू शकत नाही. सार्वजनिक हित साध्य करायचं आहे, म्हणून एखाद्या व्यक्तीच्या अ, मानवी अधिकारांचं उल्लंघन करण्याचा जो भाग येतो, तर तिथे राज्यांना यांनी बंधनं टाकलेली आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय कायद्याशिवाय सुद्धा ते उपभोगता येऊ शकतात. जसं आपण बघितलं, की भलेही व्यक्ती परकीय व्यक्ती असेल किंवा शत्रू देशाची व्यक्ती असेल किंवा युद्धकैदी असेल, पण व्यक्ती म्हणून तिला मानवी अधिकार प्राप्त होत आहे. मग भलेही त्या देशाच्या नागरिकत्वाच्या कक्षेमध्ये ती येत असेल किंवा नसेल, तिच्या अधिकारांना नाकारता येत नाही. पुढची व्याख्या मॉरिस क्रन्सन यांची आहे. त्यांच्या मते मानवी अधिकार हे सर्वोच्च आणि असे पवित्र अधिकार आहेत, की ज्यांचं उल्लंघन कोणत्याही राज्याला करता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क आहे, स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये राज्याची मर्यादा किंवा बंधनं जी आहेत ती नसणं म्हणजेच मानवी अधिकार. पुढची जी व्याख्या आहे ती आपण भारताच्या अनुषंगाने बघणार आहोत. भारतामध्ये मानवी अधिकार संरक्षण कायदा जो आहे तो 1993 मध्ये झाला आणि या कायद्याच्या अनुषंगाने भारताने मानवी अधिकाराची काय व्याख्या केली आहे ते आपण बघूयात. भारतीय मानवी अधिकार संरक्षण कायद्याच्या मते मानवी अधिकार म्हणजे व्यक्तीचं स्वातंत्र्य, जीवन आणि समतेशी निगडीत असे मूलभूत अधिकार की ज्यांच्या संरक्षणाची हमी राज्यघटनेने दिलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय ठरावांमध्ये ज्यांचा समावेश आहे. ते जागतिक पातळीवर जो वैश्विक जाहीरनामा मानवी अधिकाराचा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आणि त्याच्यानंतर पुन्हा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नागरी अधिकारांच्या स्वरूपामध्ये सुद्धा अनेक असे आंतरराष्ट्रीय ठराव झाले, की जिथे मानवी अधिकारांना अनुसरून काही अधिकार जे आहेत ते मान्य केले गेले आहेत. जसे व्यक्तीचं स्वातंत्र्य असेल, जीवन असेल, समता असेल किंवा तिला व्यक्तिविकासासाठी ज्या गोष्टींची गरज पडते, त्या सगळ्याचा समावेश तिथे आहे. तर यासाठी जी आपली राज्यघटना आहे, ती बांधील आहे आणि त्यांनाच आपण मूलभूत अधिकारांचं स्वरूप जे आहे ते प्राप्त करून दिलेलं आहे. तो अशा पद्धतीने मानवी अधिकारांच्या व्याख्या आणि त्याचा एक अर्थ समजून घेताना आपल्याला लक्षात येईल, की मानवी अधिकारांचा प्रवास जो आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे. सुरुवातीला एक नैसर्गिक अधिकार म्हणून पाश्चिमात्य राजकीय विचारांमध्ये त्याचा उगम झालेला आहे. ते सामाजिक कराराच्या माध्यमातून कशा पद्धतीने समाज आणि राज्याची निर्मिती झाली, कशा पद्धतीने व्यक्तीने स्वतःचे हक्क सुरक्षित राखण्याच्या अनुषंगाने शासन प्रस्थापित केलं. पुढे जाऊन याच अधिकारांना दैवी अधिकार म्हटलं गेलं. त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं. धर्माच्या नावाखाली त्याचे अधिकार जे आहेत ते ठरवले गेले. पुढे जे काही आपण राज्यक्रांती बघितल्या, अमेरिकन असेल, फ्रान्स असेल किंवा रशियन असेल, तर यासारख्या राज्यक्रांतीच्या माध्यमातून
कुठेतरी व्यक्तीला जाणीव झाली, की एक शासनाचा घटक म्हणून, राज्याचा घटक म्हणून त्यांना राज्याचं संरक्षण प्राप्त होणं आवश्यक आहे आणि जे काही त्यांचे मूलभूत अधिकार आहेत किंवा जे त्यांचे नैसर्गिक अधिकार आहेत, त्यांना संरक्षण मिळावं म्हणून त्याचं स्वरूप हे कायदेशीर अधिकारांमध्ये झालं. विविध राज्यघटनांमध्ये या नैसर्गिक अधिकारांना मूलभूत अधिकार म्हणून स्वीकार करण्यात आलेलं दिसून येतं. पुढे जाऊन याच अधिकारांचं रूपांतर नागरी स्वातंत्र्यामध्ये झालं. विशिष्ट देशाच्या मर्यादेत राहणाऱ्या सीमाकक्षेत राहणाऱ्या व्यक्तींना नागरिक म्हणून दर्जा प्राप्त झाला आणि नागरिक म्हणून त्यांना या मूलभूत अधिकारांचा उपभोग जो आहे तो घेता येणं शक्य झालं. शिवाय राज्यघटनेने आणि राज्याने त्याच्या संरक्षणाची हमी देखील. पण आता ज्याचं विस्तृत अशा स्वरूपाचं क्षेत्र होत आहे, की मानवी अधिकार म्हणजे ही जाणीवच आज वैश्विक स्वरूपाची झालेली आहे. जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, त्यामुळे मानवी समाजाच्या कक्षा ज्या आहेत, त्या वृंदावलेल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट देशाच्या अंतर्गत राहून मी अधिकारांचा उपभोग घेता, तेव्हा तो नागरी अधिकार असतो. पण जेव्हा जागतिक पातळीवर कुठेही जाऊन तुम्हाला जे अधिकार उपभोगता येतात, त्यांना आपण मानवी अधिकार म्हणतो. आणि या मानवी अधिकारांच्या संरक्षणाची जाणीव जी आहे, ती आज वैश्विक बनलेली आहे. आज प्रत्येक देश त्या दृष्टिकोनातून चर्चा करताना आणि असं असून सुद्धा मानवी अधिकारांच्या आजही ज्या काही घटना घडत आहेत, त्या माध्यमातनं उल्लंघन होतानाच दिसतं. म्हणजे एका बाजूला त्याची जाणीव निर्माण झालेली आहे, वैश्विक झालेलं आहे, त्याचं क्षेत्र सुद्धा विस्तारलेलं आहे. पण इतकी जाणीव होऊन सुद्धा आजही मानवी अधिकारांचं उल्लंघन जे आहे, ते समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये त्यांना अशा स्वरूपात मानवी अधिकाराच्या विविध व्याख्या आपण बघितल्या आणि या व्याख्यांच्याच अनुषंगाने नेमकं मानवी अधिकाराचं स्वरूप कसं असतं ते आपण समजून घेणार आहोत. तर नैसर्गिक अधिकारांचं म्हणजेच मानवी अधिकार जे आहेत त्यांचं स्वरूप किंवा त्यांचा प्रवास जो आपण बघितला. नैसर्गिक अधिकार, मग दैवी अधिकार, मग कायदेशीर, मग नागरी स्वातंत्र्य आणि मग मानवी अधिकार. या जाणीवा ज्या आहेत त्या विस्तृत होत गेलेल्या आहेत. त्यामुळे या नैसर्गिक अधिकारांचं जे आजचं नवीन स्वरूप आहे ते मानवी अधिकाराच्या रूपात आपल्याला दिसतं. मग हे स्वरूप कसं आहे? तर आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष. त्याला धर्म, जात, वंश, भाषा अशा कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. त्याला अट फक्त एकच आहे, की तुम्ही व्यक्ती असला पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष असो, हा भेदभाव सुद्धा त्याला लागू नये. मग त्याचं धार्मिक अधिष्ठान इथे संपलेलं असल्यामुळे मानवी हक्क जे आहेत, त्यांना धर्मनिरपेक्ष स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा भाग त्यामध्ये येतो, की मानवी अधिकार जे आहेत, ते व्यक्तीला निसर्गतः म्हणजे जन्माला आल्याबरोबरच प्राप्त होतात आणि या अधिकारांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार प्राप्त होतो, विकास करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि स्वतःचं जे अस्तित्व आहे, ते सन्मानपूर्वक आणि प्रतिष्ठेने त्याने व्यतीत करता यावं, या दृष्टीने सुद्धा मानवी अधिकार महत्त्वाचे आहेत आणि तसंच त्यांचं स्वरूप आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर मानवी अधिकारांचं स्वरूप बघताना बघा, की बऱ्याच देशांनी राज्यघटनेमध्ये या मानवी अधिकारांचा मूलभूत अधिकार म्हणून समावेश केलेला आहे. त्यांनी केला नाही तर तो त्यांनी करावा अशी अपेक्षा आहे. कारण प्रत्येक राज्याची ही भूमिका आहे, की त्यांनी त्या व्यक्तींसाठी अशा समाजाची निर्मिती करून दिली जावी, जिथे त्या प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता तर होईलच, पण त्या प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी सन्मान आणि प्रतिष्ठा जी आहे ती सुद्धा प्राप्त होऊ शकेल. म्हणजे राज्याने आपली भूमिका इथे वठवणं फार गरजेचं आहे किंवा तेच खरे तर याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे. म्हणजे शासन किंवा राज्याची भूमिका ठरवेल, की तुमच्या देशामध्ये मानवी अधिकाराची स्थिती काय आहे आणि त्याच्यावरूनच त्या देशाचा किंवा त्या राज्याचा दर्जा जो आहे, तो जागतिक पातळीवर ठरत असतो. म्हणजे अंतर्गत तुमचा समाज कसा असेल, कसा वावरतो आहे किंवा त्यांना त्यांचे अधिकार कसे मिळत आहेत, त्यांना त्यांचा उपभोग कसा घेता येतो आहे, याच्यावरूनच आपला जागतिक पातळीवरचा दर्जा जो आहे, तो ठरत असतो. अशा पद्धतीने हे मानवी अधिकार जे आहेत, हे 3 स्वरूपात आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे वैश्विक, दुसरं म्हणजे मूलभूत आणि तिसरं म्हणजे निरंकुश. आता वैश्विक म्हणजे काय? तर जगाच्या पातळीवर प्रत्येक व्यक्तीला धर्म, वंश, भाषा, जात अशा कोणत्याही भेदभावाशिवाय व्यक्तीला ते अधिकार मिळतात. कोणत्याही विविधतेची मर्यादा त्या व्यक्तीला लागू पडत नाही. ती व्यक्ती आहे, समाजाचा कोणत्याही व्यवस्थेशी किंवा समाजातल्या कोणत्याही संस्थेशी ती संबंधित असली, तरी सुद्धा भेदभावाशिवाय तिला मानवी अधिकार
प्राप्त होतात. म्हणून हे वैश्विक आहेत, सार्वत्रिक आहेत. दुसरं म्हणजे ते मूलभूत आहे. जे व्यक्तींच्या अधिकारांना राज्य आणि समाजाकडून बंदिस्त करता येत नाही, बंधनं टाकता येत नाही आणि व्यक्तीच्या जगण्यासाठी, तिच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या विकासासाठी या अधिकारांचं महत्त्व लक्ष घेता ते मूलभूत असल्याचं दिसून येतात. म्हणजे ते तितके महत्त्वाचे आहे. आणि तिसरं म्हणजे निरंकुश. जसं राज्य आणि समाजाच्या बाबतीत त्याच्यावर मर्यादा टाकता येत नाही, ते बंदिस्त करता येत नाही. त्याशिवाय हे व्यक्तीशी संबंधित आहे. व्यक्तीच्या निर्णयाशी आणि कृतीशी संबंधित आहे. त्यामुळे कोणीही त्यांना नियंत्रित करू शकत नाही, नियमित करू शकत नाही. ती त्या व्यक्तीशी संबंधित असल्यामुळे इतरांचा तिथे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. म्हणूनच मानवी अधिकार हे निरंकुश स्वरूपाचे आहेत. त्याशिवाय मानवी अधिकार जे आहेत ते अ, व्यक्तीला समाजातल्या व्यक्तीपासून, समाज व्यवस्थेपासून किंवा समाजातली जी विषमता आहे किंवा जो काही भेदभाव आहे, राज्याची जी काही सत्ता आहे, यांच्या माध्यमातून होणारा हिंसाचार, यांच्या माध्यमातून होणारा हस्तक्षेप, बंधनं, या सर्वच गोष्टींपासून संरक्षणाचं कवच जे आहे ते प्राप्त करून देत असतं. जे नैतिकदृष्ट्या संरक्षण करण्याचं काम हे मानवी अधिकाराचं दिसून येतं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दाब नाहीये किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे ठराविक नियम नाहीये. फक्त व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून इतर कोणीही तिथे हस्तक्षेप करू नये, हीच जाणीव याच्यामध्ये लोकांमध्ये आणि समाजामध्ये निर्माण केली जाते. अशा प्रकारे मानवी अधिकार स्थळ, काळ, परिस्थिती काहीही असो, तरी सुद्धा ते बदलत नाही. ते सर्वांसाठी समान आहेत, सर्वांसाठी सारखे आहेत आणि प्रत्येकाला त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे मानवी अधिकाराचं स्वरूप जे बघितलं, ते खूप स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये खूप काही चर्चा, विश्लेषण किंवा खूप काही सिद्धांताचा समावेश असला पाहिजे अशातला भाग नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जाणीव अ, असते खरं तर. पण समाजातले जे काही इतर वृत्ती आहेत किंवा इतर ज्या काही व्यवस्था आहेत, त्या कुठेतरी व्यक्तीला बंदिस्त करत चालतात किंवा समाजातली जी मानकं आहेत, मापदंड आहेत, ती मांडण्यासाठी भाग पाडत असतात. नाहीतर मुळातच मानवी अधिकार इतके स्वाभाविक आहे, तर प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव असते, की तो स्वतंत्र आहे. फक्त समाजातल्या ज्या काही इतर शृंखला आहेत, त्या त्याला बंदिस्त करत असल्यामुळे त्याला त्याची जाणीव राहत नाही. आणि म्हणूनच यासाठी आपल्याला त्यांची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी मानवाधिकाराचं शिक्षण जे आहे, ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. आता मानवी मूल्य आणि मानवी अधिकारांमध्ये शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, की या मानवी अधिकारांची वैशिष्ट्य काय आहे? या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपल्याला बघता येईल वैश्विकता, व्यक्तिनिष्ठ, परमोच्चता, व्यावहारिकता आणि अंमलबजावणी. तर बघा वैश्विकता म्हणजे काय? तर जिथे आपण नैसर्गिक हक्काची संकल्पना बघितली, की या पृथ्वी तलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानवी अधिकार प्राप्त होतात, जन्मताच. मग या नैसर्गिक हक्काच्या अनुषंगाने संकल्पना जर बघितली, तर प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, स्वतःचा विकास साध्य करण्याचा हक्क आहे आणि तोही आत्मनिष्ठेने, सन्मानाने. प्रत्येक व्यक्तीला तिच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा अधिकार आहे. तर जे काही प्राप्त झालं पाहिजे, ते तिला क्षमतेनुसार प्राप्त करता यावं, यासाठी समाजाने तयार राहिलं पाहिजे. म्हणूनच मानवी अधिकार हे वैश्विक आहे. जगाच्या पाठीवरील प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे याला कोणत्याही प्रकारची सीमा नाहीये किंवा कोणत्याही प्रकारची बंधनं दिसून येत नाही. निरंकुश असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सुद्धा आपल्याला करता येत नाही. मग अशा रीतीने त्याचं सार्वत्रिक स्वरूप मान्य करताना मानवी अधिकार वैश्विक स्वरूपाचे आहे, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला इथे बघता येईल. दुसरं आहे, की मानवी अधिकार व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तीच्या कृतींशी, निर्णयांशी आणि त्याच्यातनं येणाऱ्या परिणाम किंवा जबाबदारीशी ते रिलेट करतं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीचं वर्तन करते आणि त्या वर्तनाचे तिला काय परिणाम भोगावे लागतात, त्या अनुषंगाने अधिकार जे आहेत, ते तिला मार्गदर्शन करीत असतात. खरं तर मानवी अधिकार नैतिक स्वरूपाचे आहेत आणि हे अधिकार उपभोगताना व्यक्तीला इतर कोणाच्याही अधिकारांचं उल्लंघन करता येत नाही. तर तिने अशा पद्धतीचं उल्लंघन केलं, तर समाज, राज्य, कायदा तिला तिथे नियंत्रित करत असतो किंवा त्या माध्यमातून त्या व्यक्तीला शिक्षा पण होऊ शकते. पण असं जर व्यक्तीने काही केलं नाही, तिच्यावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ज्या 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 आहेत त्या लादता येत नाही. म्हणून मानवी अधिकार जे आहेत ते व्यक्तीशी संबंधित आहे. व्यक्तीच्या कृतीशी आणि तिच्या निर्णयाशी संबंधित असल्यामुळे
तिला अधिकार आहे, की तिने विकास कशा पद्धतीने साध्य करावा, कोणत्या नियमांचं पालन करावं किंवा कशा पद्धतीचं आचरण तिने केलं पाहिजे. त्यामुळे त्याची एक परमोच्चता जी आहे, ती इथे सिद्ध होते. जे मानवी अधिकार इतके नैतिक आणि पवित्र आहे, की ते परमोच्च अधिकार म्हणून ओळखले जातात. याच्यापेक्षा चांगलं व्यक्तीसाठी किंवा याच्यापेक्षा चांगली संकल्पना जी आहे, ती व्यक्ती विकासासाठी मांडता येत नाही. आणि जेव्हा समाजातल्या ज्या समस्या आपण बघतो आहोत, म्हणजे आज जागतिक पातळीवरच्या ज्या काही आपण गरिबी, उपासमारी किंवा महामारीच्या ज्या काही समस्या निर्माण होत आहेत, याच्यामध्ये श्रीमंत, गरीब काही विषमता किंवा भेदभाव निर्माण होतो आहे. मूलभूत गरजांचं असेल किंवा भौतिक संसाधनं जे आहेत, यांचं जे काही असमान वितरण होतं आहे. तर या अनुषंगाने बघितलं तर मग मानवी अधिकार इतके परमोच्च आहे, की ते या समस्यांना टाळण्यासाठी आपल्याला या पद्धतीने दिशा जी आहे ती देताना दिसतात. म्हणजे समस्या सोडवायची असेल, तर मग तुम्हाला मानवी अधिकारांचं महत्त्व मान्य करावं लागेल. त्यांचं जे श्रेष्ठत्व आहे ते मान्य करावं लागेल. ते मान्य झालं तर समाजातल्या या कितीतरी समस्या ज्या आहेत, त्या आपण सहजतेने सोडवू शकतो. पण त्याची जाणीव होणं सुद्धा त्याच्यामध्ये तितकंच गरजेचं आहे आणि जाणिवेसोबतच राज्याने, समाजाने आणि व्यक्तीने कृतीनुसार तसं वागलं पण पाहिजे. त्याशिवाय मानवी अधिकार जे आहेत ते व्यावहारिक आहेत. जसं आपण बघितलं की मानवी अधिकार स्वाभाविक आहे. जन्माला आली की तुम्हाला मानवी अधिकार प्राप्त होतात. पण ते व्यावहारिक पण आहे. त्याच्यामध्ये खूप काही असं वेगळेपणा आहे किंवा ते प्रस्थापित करण्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागेल अशातला भाग नाही. जर आपण त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलं, त्याचं अस्तित्व आणि त्याची वैश्विकता जर मान्य केली, तर व्यावहारिक पातळीवर राज्याची ती जबाबदारी आहे. त्याने आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला किंवा तिच्या सार्वजनिक हिताच्या अनुषंगाने कृती केली पाहिजे. कायदे केले पाहिजे, योजना राबवल्या पाहिजे. ही राज्याची जबाबदारी आहे, की त्यांनी मानवी अधिकारांच्या अनुषंगाने सुयोग्य असा समाज किंवा सुयोग्य असं वातावरण जे आहे ते निर्माण केलं पाहिजे. आणि या सार्वजनिक हिताचे जी काही ती कृती करतील, तर त्या कृतीच्या माध्यमातून व्यक्तीच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होणार नाही. उलट व्यक्तीच्या मानवी अधिकारांचं संरक्षण कशा पद्धतीने होईल, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे, की ही अंमलबजावणी जी आहे, ती राज्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. ते राज्याने राज्यघटनेच्या माध्यमातनं मूलभूत अधिकार दिले, त्यांच्या संरक्षणाची हमी दिली. याचा अर्थ तिथे कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला न्याय प्राप्त करण्याचा अधिकार होतो. म्हणजे मानवी अधिकार प्राप्त होणं आणि सोबतच अन्याय होत असेल, तर व्यक्तीला मानवी अधिकारांच्या अनुषंगाने न्याय प्राप्त करून देणं याची जबाबदारी कायद्याची असते. आणि हे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याची जबाबदारी राज्याची असल्याची आणि मग अंमलबजावणीच्या स्वरूपामध्ये जर ही स्थिती आपण कायम राखू शकलो, तर त्या देशामध्ये मानवी हक्कांना आपण विस्तारित करू शकतो, त्यांचं महत्त्व वाढवू शकतो आणि लोकांना त्यांच्या जगण्याचे, अस्तित्वाचे हक्क सुद्धा प्राप्त करून देऊ शकतो. अशा पद्धतीने मानवी अधिकाराची वैशिष्ट्य बघितली, हे सार्वत्रिक आहे, जागतिक स्वरूपाचे आहेत. प्रत्येक राज्य आणि राष्ट्राने याचं बंधन जर स्वतःला घालून घेतलं, तर आपल्या जागतिक पातळीवरच्या ज्या काही समस्या आहेत, की आपल्याला युद्धाची भीती आहे, नागरी युद्ध असतील, दहशतवाद असेल किंवा एक जो वांशिक हिंसाचार होताना दिसतो आहे, तर यासारख्या असंख्य समस्यांना आपण तिथे मोडीत काढू शकतो. आणि मग याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची जबाबदारी किंवा त्याचं योगदान जर आपण बघितलं, तर आत्तापर्यंत बऱ्याच अशा कारवाया या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांती सेनेच्या माध्यमातून झालेल्या आहेत. खरं तिथे असं काही स्पष्टपणे उल्लेख नाहीये, की संयुक्त राष्ट्र संघटना मानवी अधिकाराच्या संरक्षणासाठी दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करेल. पण तरीसुद्धा 1990 नंतरचा जर एक कालखंड बघितला, तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कारवाया ज्या आहेत, त्या या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात आणि त्यांचं साहजिकच उद्देश काय आहे, तर मानवी अधिकारांचं संरक्षण करणं. आजच्या व्याख्यानामध्ये आपण जे काही शिकलो, त्याचा आता आपण थोडक्यात आढावा घेऊया. बघा, मानवी व्यधिकारांचा उल्लेख भारतीय परंपरेमध्ये आहे, तोही हजारो वर्षापासून. आपले जे वैदिक ग्रंथ आहेत, त्या वैदिक ग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीने कशा पद्धतीने आचरण करावं, कशा पद्धतीची कृती करावी, काय साध्य करावं आणि ते साध्य करण्यासाठी कशा पद्धतीच्या अ, वागण्याला म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नांना कशा स्वरूपाचे ते असले पाहिजेत, याची मांडणी आपल्याला त्या वैदिक ग्रंथांमध्ये दुसरं म्हणजे मानवी अधिकारांचं विविध कालखंडातली पार्श्वभूमी काय होती, यासोबतच
त्या मानवी अधिकारांचा प्रवास कसा झाला? हजारो वर्षापासून आत्तापर्यंत हे मानवी अधिकार कसे निर्माण होत घेतले, त्याच्या काही घटना आपण थोडक्यात पाहिल्या. याशिवाय मानवी अधिकार म्हणजे काय, ही संकल्पना समजून घेतली, त्याचं स्वरूप कसं आहे, ते देखील आधुनिक काळातलं आपण समजून घेतलं. मानवी अधिकार संरक्षणाची जाणीव जी आहे, ती वैश्विक जरी बनलेली असली, तरीसुद्धा एक जागतिक पातळीवर ज्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होत आहे, त्या घटना जर बघितल्या, तर अजूनही असं वाटतं, की प्रत्येक देशाने त्या मानवी अधिकारांकडे किंवा त्याच्या जाणीवेकडे संवेदनशील स्वरूपामध्ये बघणं गरजेचं आहे. आणि असं नाही, की 4 लोकांनी बघितलं आणि बाकीच्यांनी दुर्लक्ष केलं. संपूर्ण जेवढे पण संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंतर्गत येतात, जगातले जेवढे पण राज्य आहेत, भलेही ते सार्वभौम असतील, भलेही त्यांच्या देशाअंतर्गत काय स्थिती असावी याच्यावर त्यांचं नियंत्रण जरी असलं, तर हे नियंत्रण प्रस्थापित करताना त्यांनी मानवी अधिकारांना दुर्लक्षित करता कामा नये, त्यांना टाळता कामा नये. अशा स्वरूपामध्ये मग या मानवी अधिकार उल्लंघनाच्या ज्या घटना आहेत, त्या आपल्याला टाळायच्या असतील, तर मानवी अधिकारांच्या अनुषंगाने कृती करणं, आचरण करणं जास्त गरजेचं आहे. अशा स्वरूपात मनुष्याचा जो काही आज आधुनिक काळामध्ये विकास होतो आहे, तंत्रज्ञानाचा विकास होतो आहे किंवा एक आपला आर्थिक विकास आपण साध्य करतो आहे. तर मग या भौतिक आणि आर्थिक विकासासोबतच मानवी हक्कांचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मुळातच आजची जी काही भौतिक आणि आर्थिक विकास जो आपण बघतो आहोत, तो पूर्णतः स्पर्धात्मक आहे. ज्याच्यामध्ये जे सबळ आहेत, मग शरीराने असतील, बुद्धीने असतील, पैशाने असतील, तर ही लोकं एक प्रकारे त्या संसाधनांचा वापर जो आहे, तो स्वतःसाठी करून घेत आहेत आणि जी लोकं सक्षम नाहीयेत किंवा ज्या लोकांच्या हातामध्ये संसाधन नाहीये, अशा लोकांची त्या माध्यमातनं मग पिळवणूक होताना दिसते, त्यांच्यावर अन्याय होताना दिसतो. हे भौतिक आर्थिक विकास साध्य करताना सुद्धा श्रीमंत, गरीब ही दरी वाढत चाललेली आहे. आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढते आहे. एका बाजूला अ, अन्नधान्यांची टंचाई निर्माण होते आहे आणि दुसऱ्या बाजूला महागाई निर्माण होते. मग याच्यामध्ये जो मध्यमवर्गीय असेल किंवा जो गरीब वर्ग आहे, तो कुठेतरी शोषित होताना दिसून येतो. ते त्यांच्या जगण्याला किंवा त्यांच्या अस्तित्वालाच कुठेतरी नाकारण्याची वृत्ती आजच्या या भौतिक आणि आर्थिक विकासाने स्वीकारलेली आपल्याला दिसते. त्यामुळे भौतिक आर्थिक विकास तर व्हावा, पण तो होताना त्या व्यक्तीच्या हक्कांचं सुद्धा महत्त्व त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि त्याला अनुसरूनच आजच्या कृती ज्या आहेत त्या होणं गरजेचं आहे. तरच आपण या जागतिक पातळीवरच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवू शकतो आणि मग याच्यामध्ये पर्यावरणीय दृष्टिकोनातून बघितलं तर मग शाश्वत विकास जो आहे, तो असा विकास आहे की जिथे आर्थिक समृद्धी साध्य करताना आपल्या मानवी संसाधनांचं एक समान वितरण शक्य होईल आणि ती संसाधनं फक्त आत्ताच वापरून नष्ट होण्याऐवजी आपल्या भविष्यकालीन पिढीसाठी सुद्धा आपण ती राखू शकू. अशा स्वरूपात आपण जे काही शिकलो त्या संदर्भात मी तुम्हाला स्वाध्याय देणार आहे. रिव्हिजन म्हणून तुम्ही अभ्यास करू शकता. पहिला स्वाध्याय म्हणजे मानवी अधिकार म्हणजे काय आणि त्यांचे स्वरूप स्पष्ट करा. दुसरं म्हणजे मानवी अधिकाराची वैशिष्ट्ये लिहा. अशा स्वरूपात पुढच्या सत्रामध्ये आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेऊया. आपण मानवी अधिकार म्हणजे काय ते जाणून घेतलं. तर आता या मानवी अधिकाराच्या दृष्टिकोनातून भलेही जाणीव वैश्विक बनलेली असली तरी सुद्धा ती राष्ट्रीय पातळीवर फक्त काही संघटनांच्या किंवा परिषदेच्या माध्यमातनं आपल्याला आपल्या समोर येताना दिसते. पण ती खरं तर समाजातल्या तळागाळापर्यंत रुजली पाहिजे. ती जितकी जागतिक पातळीवर आहे, तितकीच राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर रुजणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच मानवी अधिकाराचं शिक्षण जे आहे, शिक्षण काय आहे आणि त्या शिक्षणाचं महत्त्व, त्याची उद्दिष्ट आपण पुढच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. धन्यवाद.